नहीं, वो थोड़ा सा गलती हो गया. पीछे वाले ने किया बोल. आणि अशा डेंजर ट्रिपला आम्ही आनंद घेतोय. समोर बघ. तर मंडळी झाला पण चाललाय गावी. एकदम तयारी वगैरे झालेली आहे सगळी. सामान काढायला आलेलो आहे. टेम्पोनी आता सामान बाहेर पाठवलं. बाकीचं सामान घेऊन आपण जाऊया टेम्पो जवळ, आपलं बस जवळ, आणि सामान भरूया. हातगाडी घेऊन चालले आता बाहेर. हातगाडी थोडी आहे भावा. हातगाडी म्हणून अपमान करते. चांदीची गाडी. बस भरतोय. हातगाडी टाकूया वरती. दर्शन काय बोलशील? मजा येते. मंडळी नेहमीप्रमाणे वरती आलं हातगाडी घ्यायला. तर हातगाड्या वरती चढवणार आहोत. तुम्हाला माहिती आहे कशा चढवतो आपण हातगाड्या वरती. चला आता हातगाड्या घेऊया वरती. लपडा लपडा. रात्रीचा व्ह्यू बघा लालबाग मधला. ए तुला ढकलू काय गाडी? हा इकडे ढकलू. ऐसा मत करो मेरी जान. लालबागच्या राजाचा विजय असो. पहिली हातगाडी वर आली आहे. तर चला आता घरी वगैरे जाऊन चेंज करून येऊयात लगेच परत. तर मंडळी चला निघालेलो आहे. आणि आज आपल्या बरोबर आपलं एक हंटर पण येणार आहे. हाय गाईज. याला तुम्ही ओळखतात, सोहम. एवढी बॅग आहे, पाठीवर एक बॅग आहे. त्याच्यामध्ये सगळं लालाच आहे. तुम्ही बघितलं लाला पण गेलाय, मम्मी बरोबर गेलाय पुढे. तर त्याच्यामध्ये सगळं लालाचं सिंहासन वगैरे सगळं ॲडजस्ट केलं आहे. याच्यामध्ये पण सिंहासनाचंच आहे थोडंसं. तर असं काय काय सगळं घेतलं आहे. कपडे वगैरे माझे कमीच आहे, किती जास्त आहे. चला आता थेट जाऊया बस जवळ. बॅगा आतमध्ये ठेवल्या आहेत, लॉक बिग फुल कडक. तर नमस्कार मंडळी, जय गणेश. मी साहिल माडिक तुमच्या मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही मागापासून बघताच आपण चालणार आहे कुठेतरी. तर नागनाथ नगर नागेवाडी सांगलीला पण चाललेलो आहे. वय महाराजा, वय महाराजा, घेऊन महाराजा. वय महाराजा. त्यांच्या धंद्यात, त्यांच्या नोकरीत त्यांना सगळ्यांना यश दे महाराजा. वय महाराजा. मकला असेल तर तुझ्या पायाशी घाल महाराजा. आणि त्यांना सगळ्यांना चांगलं निरोगी आणि उदंड आयुष्य लागू दे महाराजा. वय महाराजा. इकडे हजर नाहीये त्यांना सुद्धा उदंड आणि निरोगी आयुष्य लागू दे महाराजा. वय महाराजा. मानाचं श्रीफळ इथे ठेवलेलं आहे ते मान्य करून घे महाराजा. वय महाराजा. उद्या गुढीपाडवा आहे, त्या निमित्ताने माझा भाऊ उद्या गुढी आपली उभारून, घरची गुढी उभारून गिरगावला जाणार आहे. तर त्याला सांगितलंय सगळ्या तुझ्या मैत्रिणीच्या, तुझ्या बहिणींच्या सगळ्यांचे नंबर घेऊन ये रे. तर नागेवाडी इथे कॉल आहे आपला. माझ्या आजोळ्यात कॉल आहे, म्हणजे माझ्या मामाच्या गावी कॉल आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या एकदम असा एरिया किंवा रिलेटिव्सकडे कॉल असल्यावर एकदमच आनंदाची गोष्ट आहे. आपल्या एरियात जरी कॉल असेल तरी आपल्याला भरपूर आनंद होतो. आणि माझं तर हे मामाचं गाव आहे, मी तिकडे लहानाचा मोठा झालं. तिकडे वाजवायचं, त्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर वाजवायचं, भरपूर आनंदाची गोष्ट आहे. हवे आतमध्ये. हात कसा तुटला? तर त्याला प्रवासाला सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया भाई.
नवीन वर्षाचं गाणं घे. The next morning. हा विचारतोय कसा गेला त्याला बोललो येताना बघ. तुझे पाय चांगले, माझा पाय तुटलेला आहे. हळू रे. अरे मम्मी रे तेरी माँ. नाही लागले फुल. नाश्ता वगैरे करून निघालेलो आहे. आता इथून एक तासाचं रनिंग आहे. बघूया कसा काय मिसळ खाल्ली हलक्यात घेऊ नका. मिसळ खाल्ली फुल. आता वजन झालं. फुल मिसळ आम्ही खाल्ली आता. फक्त मस्त हे आम्ही हेडफोन तुला नाही आम्ही आज तो गाणं सुंदर ये भाई अच्छा लगा यार. अच्छा लगा. बरसात के मौसम में ऐसा छुपाएगा एक्सीडेंट किया क्या? पार्टी वाले ये डर गए लगता है एक्सीडेंट किया. हम लोग मेरी बात समझो. अरे ऐसा क्या यार, बार बार उतर रहा है नीचे. नहीं आएगा बोल रहा है. करंट आहे. आहे फुल करंट आहे. दर्शन चढणार का वरती? दर्शन खाली. वो थोड़ा सा गलती हो गया. पीछे वाले ने किया बोल. ठोक दिया बोल पीछे से. पीछे वाले ने दगड मारा. मालिक गलती हो गया. क्या करूँ का मालिक गलती हो गया. ये दूसरा ड्राइवर मंगाओ क्या रात के लिए. गाड़ी लोकेशनला आलो. आता टेम्पोनी जायचंय हॉलवर, तिकडे जे आपण राहणार आहोत. ए अरे मनीष चल की. खाली बस आलोय. मस्तच काम झालेलं आहे. काय व्ह्यू मस्त आहे एकदम. आमचे विषय हार्ड असतात कधी पण. विषय टॉपचा असला की तिथे लालबा बीट येणार. आमदार खासदार सगळ्या. खाने का ये जो काका मिलेगा. बकरा का दिशा. आणि अशा डेंजर ट्रिपला आम्ही आनंद घेतोय. समोर बघ. आनंद कोण घेऊ शकतं का हे आम्हाला सांगा कमेंट मध्ये. एकदम टॉपला. टॉपचा विषय. सगळ्यात टॉपच असते आपल्या. टॉपचा विषय असला की टॉपच्या लोकांचा टॉपचा विषय. छाटछूट करतच नाही आपण काय. असा हॉल दिलाय राहायला वगैरे आपल्याला. आता मी यांची व्यवस्था वगैरे करतो आणि घरी जातो. दाराचं वगैरे आवडतो पटकन आणि मग नंतर येतो दुपारी. सेवा वगैरे झालेली आहे. आता आपण परत जाऊया तिकडे आपल्या पोरांच्या इकडे. नाही तर सगळे बोलतील आम्हाला सोडून गेला आणि घरी जेवून आला. आता जेवूया तिकडे त्यांच्याबरोबर. सोहम पण नाही जेवलं, मी पण नाही जेवलं. आता विनी येतो आपल्याला सोडायला, तिकडे सोडेल
आपण तिकडे जेवूया आणि मग बघूया कसा काय विषय. 3 वाजायला आलेत तर यायचं परत इकडे सेटअप वगैरे लावायचं आणि लगेच चालू करायचं आहे. चला जाऊन बघूयात काय विषय आहे तिकडे. झाड वगैरे करतायत सुरू म्हणजे बांधतायत बघा. हे बघा इकडे पूर्ण चालू झालं आहे. पाणी वगैरे घेऊन जाऊया. तिकडे नसेल पाणी तर जाऊया. आता घेऊलात मागाशी कसला खतरनाक गावचे तुम्हाला माहिती सगळे असे असतात. थोडी ॲडजस्टमेंट सकाळी येताना इथे बस अडकली होती आणि आपल्या ड्रायव्हरनी ते शॉर्ट केलं. तुम्ही बघितलंच घासली तर ते पण झालं एक. आता अजून बघूया काय काय थोडी कसं काय काय होतं. आणि वातावरण तर बघा आता कसं झालं आहे. म्हणजे मागाशी ऊन होतं. विनो असं रोज असतं का? पाऊस वगैरे काय गॅरंटी आहे बहुतेक शक्यता आहे. बघूया पाऊस नाही आला तर बरं आहे. वातावरण असं असेल तर चांगलं आहे. जरा थंडावा राहील वाजवताना पण पाऊस नाही आला पाहिजे. ओ भाई साहब आता जेवूया. इकडे आमटी भात वगैरे आहे. ॲडव्हेंचर मोड ऑन परत. जरा पाचवा टप करायला घेऊया. आता तयारी वगैरे करून निघालेलो आहे. आता जाऊया थेट आणि चालू करूया. चला तयार झालेत. चालू करूया आता. चालू करूया आता. चालू. तो चलिए शुरू करते हैं.
घ्या ना फोटो. काल तुम्ही बघितलं कसा वाजवला आपण आणि गाजवलं इकडे. दादा गाजवलंय का? एक नंबर. तर मग काल गाजवलं वगैरे आणि जमलेलो. काल तर ब्लॉग वगैरे काही एंड नाही केला. हे जाऊ दे, आज इकडे बगाड वगैरे आहेत. आज दुसरा दिवस आहे जत्रेचा. काल पालखी होती आणि आज देवाचे बगाड असतात. मंदिराच्या बाजूने एक प्रदक्षिणा होते आणि भरपूर लोक बैल वगैरे आपापला घेऊन येतात. आणि नावाजलेले मोठे मोठे बैल इकडे येतात. तर तेच बगाड वगैरे बघायला आलो आहे. संध्याकाळचे वाजतात 5. झोपलो होतो, थोडा दमलो होतो कालच्या याच्यामुळे. आता बगाडांचा वगैरे बघतो. इकडे कुस्त्या होणार आहेत उद्या आणि इकडे पण नावाजलेले भरपूर कुस्ती प्लेअर वगैरे येतात. आणि काय काय असतं? बघड असतं, भरपूर करण्यासाठी असतं, कुस्ती असतात उद्या. अरे आता बगाड बघूया आपण. चला पुढे. काही रस्ता बघा. नाम सारजी वायाणा माची माता देवाची कोणवाणी ज्ञानदेव सांगला हरिपाठ वजा वैकुंठ मागचो हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नेहमी नामित पाणी दुर्लभ क्षमी वल्लभ तया जवळ नारायण